नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. अन्नपूर्णा आजींना समजणार तिची खरी नात कंबळीच आहे आणि दुसरीकडे मात्र ती गौरी देखील जिवंत आहे. तर ऋषी आणि नयनतारा हे दोघेजण देखील जाणार आता मुंबईला. तर ऋषी आणि नयनताराचं होणार जोरदार भांडण. तर नयनतारा मागणार आता कंबळीची माफी आणि करणार ऋषी आणि कंबळीच्या लग्नाचा स्वीकार. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओतून व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की नयनतारा आता कंबळीच्या गावाला पोहोचलेली असते आणि त्याच्यानंतर कंबळी आणि ऋषी एकत्र सापडतात. त्याच्यामुळे नयनतारा एवढी प्रचंड भडकते की ऋषीच्या पण कानाखाली मारते आणि कंबळीला देखील तिथून हकलते. तर दुसरीकडे मात्र हा सगळा प्रकार पाहून गावातली सगळी लोक त्या ठिकाणी जमतात आणि त्यावेळेस मात्र सगळी गावातील लोक अशी पाहत असतात की नयनताराने सगळ्यात मोठा गुन्हाच केलेला आहे. तर दुसरीकडे ऋषी सगळ्या गावासमोर सांगत असतो की कंबळीवरती माझं प्रेम आहे आणि मी लग्न केलं तर फक्त कंबळीसोबतच करेल. आणि हे सगळं ऐकून नयनताराला प्रचंड राग येतो आणि नयनतारा म्हणते की ऋषी बस झालं, खूप ऐकलं तुझं मी, आता गपचूप माझ्यासोबत इथून चल, कारण की तू अशा मुलीसोबत लग्न करणार आहेस कारण की त्या मुलीने आत्तापर्यंत खूप लोकांना फसवलेलं आहे. त्या मुलीला माहीत पण नाही तिचा बाप कोण आहे, तिची फॅमिली कोण आहे, तिचं फॅमिली बॅकग्राऊंडच काही नाही आहे. तर त्या मुलीसोबत आपण कसं काय तुझं लग्न लावू शकतो. तर दुसरीकडे त्या ठिकाणी आता ज्यावेळेस गौरी येते तर गौरीला देखील पाहिल्याच्या नंतर नयनताराला प्रचंड राग येतो कारण की तिला वाटत असतं की ही साधना मावशी साधना आपल्या घरात काम करत होती ना. तर ज्यावेळेस मात्र तिला कळते की ही कंबळीची आई आहे आणि तिचं देखील नाव गौरी आहे त्यावेळेस मात्र सगळ्यात मोठा राडा होतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की नयनताराला खोटं बोललेलं कधीच आवडत नव्हतं आणि एवढा मोठा प्रकार घडलेला असतो त्याच्यामुळे नयनताराला राग येणं हे साहजिकच असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा भडका फुटतो आणि सगळ्यात जोरदार भांडण त्या ठिकाणी होतं मित्रांनो. तर ऋषीला त्या ठिकाणावरून घेऊन आता नयनतारा थेट मुंबईला निघते. तर दुसरीकडे ऋषी म्हणत असतो की आई तू हे केलं ना ते काहीच बरोबर केलं नाही. त्यावेळेस मात्र नयनतारा म्हणते की ऋषी तू जो हा काही मूर्खपणा करून ठेवला ना, मला खोटं बोलून तू इकडे निघून आला ना, ही सगळ्यात मोठी तुझी चूक आहे. त्याच्यामुळे तू घरी चल, तुझं उद्याच्या उद्या मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून देते. तर दुसरीकडे रोहितला हे समजतं की आता आईला समजलं की ऋषी त्या ठिकाणी गेला होता, सगळं काही भांडं फुटलेलं आहे आणि आता ऋषी ठरवतं की हे सगळं रोहितने मुद्दामून केलं. आणि ज्या प्रकारे हा रोहित सारखा राधिकाला मारतो ना त्याच प्रकारे ह्या रोहितची देखील दुलाई आपला ऋषी लवकरच करताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे मित्रांनो की अन्नपूर्णा आजींना आणि राजनला कसं समजेल की कंबळी आणि गौरी ह्या दोघीजणी देखील त्यांच्या कोणी ना कोणी आहेत. म्हणजेच अन्नपूर्णा आजींना तिची मोठी नात हवी असते तर दुसरीकडे राजनला त्याची मुलगी हवी असते. तर आता मित्रांनो हे सगळ्यात मोठं भांडं आता फोडणार आहे कारण की सगळ्यात मोठा ट्विस्ट तर हाच आहे. दुसरीकडे आता कंबळीने ठरवलेलं असतं की ती मुंबईला तोपर्यंत जाणार नाहीये. तर ऋषीला वाटत असतं की कंबळी जर माझ्यासोबत आली असते तर मी काही ना काही केलं असतं. तर आता ऋषीचं कंबळीवरती प्रेम असतं. तर नयनतारा ऋषीसाठी आता काही मुलींचे फोटो त्याला दाखवते आणि म्हणते की तुला मी विचारत नाही कोणासोबत लग्न करायचं, फक्त तू लग्नाला तयार थांब, मी माझ्या पसंतीची मुलगी निवडते. तर दुसरीकडे ऋषी म्हणतो की मला आता लग्न करायचं नाही, मला तुमच्या कोणासोबत काही संबंध ठेवायचा नाही. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर नयनतारा म्हणते की ऋषी खबरदार, जर परत तू असं काय बोलशील तर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही. त्या गावछाप कंबळीने तुझ्यावरती अशी काय जादू केली की तुला तुझ्या घरचे पण आता लोक पटत नाहीत. तर दुसरीकडे मात्र हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर मात्र नयनतारा म्हणते की ऋषी तुझी सगळ्यात मोठी चूक तर हीच आहे की तू माझ्यासोबत खोटं बोलला. तर आता हे सगळं प्रकरण बाहेर आल्याच्या नंतर मात्र कंबळीने सांगितलेलं असतं ऋषीला की जोपर्यंत तुमची आई स्वतःहून मला लग्नासाठी मागणी घालायला येत नाही ना तोपर्यंत मी तुमच्याकडे कधी देखील येणार नाहीये. तर आता दुसरीकडे ऋषीची एकच इच्छा असते की नयनताराने कंबळीची माफी मागावी आणि तिच्यासोबत ऋषीचं लग्न व्हायला हवं. पण मात्र आता नयनतारा असं करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मित्रांनो सगळ्यात भयंकर गोष्ट हीच असते की आता कामिनीला समजलेलं असतं की कंबळीच त्या गौरीची खरी मुलगी आहे, म्हणजेच राजांची खरी मुलगी आहे. तर आता त्याच्यानंतर काही जरी झालं तरी त्या कंबळीचा काटा काढलाच पाहिजे. आणि मात्र कामिनीला हे पण माहीत असतं की जर कंबळीला समजलं ती खरंच अन्नपूर्णा महाजरांची नात आहे तर दुसरीकडे मात्र ती कंबळी माझं जिना हराम करेल. त्याच्यामुळे सगळं सत्य कंबळीला समजायच्या अगोदरच मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. कंबळीचा आणि गौरीचा काटा काढणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आता अन्नपूर्णा आजींना असं वाटत असतं की कंबळी अजून पण मुंबईला का आली नाही, नेमकं काय घडलं असेल तिकडे. त्याच्यामुळे राजन म्हणतो की आई मी तिकडे जाऊन येऊ का. तर आता दुसरीकडे मात्र कामिनीने लवकरात लवकर गुंड घेऊन कंबळीच्या गावाकडे रवाना झालेली असते. तर आता हा सगळा प्रकार घडल्यामुळे अनिका देखील म्हणते की आता मी तरी ह्या गावात राहून काय करू, ही गावछाप कंबळीला इथेच मरू दे. त्याच्यामुळे अनिका देखील आता मुंबईला निघण्यास रवाना होते. तर दुसरीकडे मात्र अनिकाने तो व्हिडिओ पाठवलेला असं तुम्हाला माहितीच आहे. हे ऋषीला समजतं. त्याच्यानंतर मात्र ऋषी एवढा प्रचंड भडकतो अनिकावरती आणि म्हणतो की मला आयुष्यात
कोणती जरी संधी भेटली ना तर मी एक वेळेस दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत लग्न करेल, पण आयुष्यभर तुझ्यासोबत करणार नाही, कारण की तुझ्यामुळे आज माझ्यावरती ही वेळ आलेली आहे. तर आता हा सगळा प्रकार घडल्यामुळे मात्र अनिका म्हणते की काही जरी झालं तरी त्या गावच्या कंबळीला ती सोडणार नाही, कारण की तिच्यामुळे माझा ऋषी माझ्यापासून दूर होत चाललेला आहे. पण अनिकाला मुळात माहीतच नसतं की तिच्या ग्रॅनी आजीची तिथे एंट्री का होणार आहे. कारण मित्रांनो एकच असतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या कामिनीला कंबळीच्या आईला आणि कंबळीला संपवायचं असतं, कारण की सगळ्यात मोठा ट्विस्ट इथेच असतो. तर कामिनी आता गुंडासह आता गौरीची आणि सोबतच कंबळीची शोधाशोध गावामध्ये करत असते. तर दुसरीकडे मात्र आता कामिनी ज्यावेळेस मात्र गौरीला आणि कंबळीला पाहते, त्यावेळेस मात्र कामिनी ठरवते की ह्या दोघींचा काट आपल्याला अशा प्रकारे काढावं लागेल ना की कोणाला काही खबरच कळली नाही पाहिजे. तर राजन देखील आता चक्क कंबळीच्या गावाला निघालेला असतो, कारण की राजनला असं वाटतं की कंबळी एवढ्या दिवस इकडे आली नाही म्हणजेच ती काही ना काही संकटात आहे. त्याच्यामुळे आता राजन थेट कंबळीच्या गावाकडे निघतो. तर अन्नपूर्णा आजी देवासमोर प्रार्थना करत असते की मला माझी मोठी नात लवकरात लवकर भेटू दे. आणि मित्रांनो फायनली तो दिवस उजळणार आहे, कारण की दुसरीकडे मात्र आपल्या गौरीच्या आणि कंबळीच्या मनाला एवढी गोष्ट लागलेली असते की कंबळी देखील तिच्या आईला विचारते, म्हणते की खरं सांग आई, माझे वडील नेमके कोण होते? तू माझ्यापासून अजून काही सत्य लपवत नाही ना? कारण की तू याच्या अगोदर आबांच्या मृत्यूचं सत्य लपवलेलं, त्यावेळेस तुला वाटलं असेल मी तुला माफ केलं, पण ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि तू जर आता माझ्या वडिलांचं सत्य जर माझ्यापासून लपवलं असेल आणि जर ते मला समजलं तर त्याच्यानंतर आई मी आयुष्यभर तुझ्यासोबत बोलायची नाही, मी तुला एकदाच सांगते. तर हे सगळं ऐकल्याच्यानंतर आता गौरीला धक्का बसलेला असतो, कारण की गौरी म्हणते की जर खरंच कंबळीला बाहेरून कळालं की तिचे खरे बाबा कोण आहे, तिचं कुटुंब काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा कंबळीला लवकरात जाणीव झाली पाहिजे. आणि तिला खरं सत्य जर नाही समजलं आणि बाहेरून कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे गौरीला असं वाटतं की कंबळीला मी सत्य सांगून टाकेल. पण कामिनीला पाहताच गौरीच्या अंगावरती काटे येतात आणि कामिनी आणि गौरी ह्या समोरासमोर येणारच. तेवढ्यात मात्र कंबळी देखील कामिनीला पाहते आणि कंबळी विचार करते की ही कडू आजी इकडे आली कशासाठी? नक्कीच कोणाच्या ना कोणाच्या शोधात आली असेल. तर दुसरीकडे मात्र आता गौरी म्हणजेच तुम्हाला सरोज पाहायला भेटेल की ती म्हणते कंबळीला की कंबळी लवकरात लवकर बॅग भर, आपल्याला हे गाव सोडून निघून जायचं आहे. तर त्यावेळेस मात्र आता तुम्हाला माहितीच आहे कंबळी म्हणते की पण आया आपण इथून का गाव सोडून निघून जायचं? ही जमीन आपली, ही लोकं आपली, इथं शाळा सुरू केली, हे सगळं आपलं आहे, मग आपलं गाव सोडून आपण का पळून जायचं आणि नेमकं कारण काय आहे मला सांग. तर त्यावेळेस मात्र आता आपली गौरी म्हणजे सरोज म्हणते की तुला आत्ता काही सांगता येणार नाही कंबळी, वेळ आली की मी तुला सगळं खरं सत्य सांगेल. पण मित्रांनो आता कहाणीमध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी ठरणार आहे की कामिनी सगळ्या गावामध्ये आपल्या गौरीचा आणि कंबळीचा शोध घेत असते. दुसरीकडे ऋषीला कंबळीसोबत लग्न करायचं असतं, त्याच्यामुळे नयनतारासोबत त्याचं जोरदार भांडण चाललेलं असतं. तर अन्नपूर्णा आजी आता देवीसमोर हातच जोडून बसलेली असते आणि म्हणते की लवकरात लवकर माझी मोठी सून आणि मोठी नात लवकरात लवकर मला भेटू दे. तर कामिनी त्या गावामध्ये कंबळीला आणि सोबतच आपल्या सरोजला मारण्यासाठी टपलेली असते. तर राजनची पण त्याच गावामध्ये एंट्री होती. तर मित्रांनो पुढे इंटरेस्टिंग गोष्ट अशी पाहायला भेटेल की ज्यावेळेस मात्र कंबळी आणि सरू दोघेजणी देखील पळून चाललेले असतात, त्यावेळेस मात्र राजन काकांच्या गाडीला त्या आडव्या धडकतात आणि तिथेच कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. तर कामिनी आता त्यांना मारायला पोहोचली तर राजन त्यांना वाचवायला पोहोचलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे आणि सगळ्या कहाणीचाच पालटा फेर होणार आहे. आणि ह्या कामिनीचं लवकरच सत्य तुमच्या सगळ्यांसमोर येताना पाहायला दिसेल आणि त्याच्यानंतर या कामिनीला कोणती शिक्षा होती हे पाहणं रंजक ठरेल. तर आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन पण ऑन करा. धन्यवाद.